राजकारणासाठी आजचा उद्देश असा आहे की आपण जी यानं आकाशात सोडतोय ती स्वामींच्या कृपेने सोडावी. त्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे, सखोल अभ्यास. ते यान तिकडे यशस्वी होईल का, त्याच्यातील यंत्रणा परिपूर्ण आहे का, ते परत तिकडून जो रिझल्ट आणेल तो मानवाच्या कल्याणासाठी आहे का, खरंच ऑक्सिजन तिथे आहे का, खरंच पाणी तिथे आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास पहिल्यांदा योग विज्ञानाने करावा, पंचप्राणाने करावा आणि कुंडलिनी शक्ती जागृत करून मगच ती यान उडवावीत. उगाच ढोबळमानाने 300 करोड आणि 500 करोड आणि 1000 करोड विनाकारण खर्च करू नये. बरं, हा आदेश आहे, आजचा हुकूम आहे, हुकूमनामाच आहे हा एक प्रकारचा. कारण की मंगळ ग्रहावर मी सुद्धा जाऊन आलो याच घरामध्ये. मंगळ ग्रहावरची यात्रा साधारणतः आत्म्याने आपल्याला ती 2-4 तासाची यात्रा आहे. पटकन जायचं आणि पटकन यायचं. मग आत्म्याने जर आपण 2-4 तासात किंवा एखाद्या रात्रीत किंवा 2-3 रात्री तिथे जाऊन येतो, 2 वेळा 3 वेळा, मग शरीराने जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 महिना लागेल तिकडे जाऊन यायला. बरं, कारण की आपल्या आत्म्याची गती आणि शरीराची गती जवळ याच्यात 40 दिवसाचा फरक असतो किंवा 24 ते 72 तासांचा फरक असतो. साईबाबांनी हा प्रयोग केलेला होता. आणि माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे, मी गणरायासमोर तुम्हाला सांगतो की अभ्यासाखेरीज यानं उडविणे म्हणजे देशाचा पैसा वाया घालवणे असं आहे. बरं, आणि असं असू शकतं की ह्या पृथ्वीवरची जो जीवदया जी आहे परमेश्वराची, त्याच्यामध्ये ढोबळमानाने आपल्याला भास असू शकतो, नुसता भ्रम असू शकतो आपल्या ब्रह्मदेवासारखा. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी जे आहे, जे अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहे भोलेनाथ, त्या भोलेबाबाच्या परमिशनच सर्व गोष्टी कराव्यात. उगाच थोतांड, खोटारडेपणा, देखावपणा करू नये असं मी सायंटिस्ट लोकांना सांगत आहे. कारण की आपण दिखावा करण्यासाठी आणि काहीतरी संशोधन करण्यासाठी, डिग्र्या घेण्यासाठी आणि अफलातून प्रयत्न करून चंद्रयानं आपण सफल केली काय, पण जे दशरथ राजाला अवगत होतं यान अस्त्र, शनीच्या त्या नक्षत्रांमध्ये ते जाऊन यायचे, युद्ध करून यायचे. किंवा असा एक पंडित होता की तो सूर्याच्याही पुढे आणि काळाच्याही पुढे प्रवास करून यायचा. आणि बजरंगबली बाबा असे होते की सूर्यालाच पकडायला गेले होते. मग ह्या अभ्यासाने आपल्याला अशा गती प्राप्त होतील पुढे. उगाच योगशास्त्र नाही आहे तर उज्जैनला मोठे मोठे योग केंद्र चालू करा, उज्जैनला मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी चालू करा, आणि बाबांच्या कृपेने जो अभ्यास होईल त्यातून मग तुम्हाला मी असंख्य सोन्याची अशी यानं देईल की त्या यानातून तुम्ही इंद्रासारखे जाऊन याल कुठे पण. तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही, जास्त पैसा लागणार नाही, जास्त श्रम लागणार नाही. कमी पैसा, 0 पैशामध्ये तुम्ही असंख्य ग्रहांचा प्रवास करून तिथे फुलं, झाडं, वेली, पाणी यांची जीवदया तुम्ही तयार करू शकता. काय, असा जैन धर्माचा आणि माझ्या स्वतःच्या धर्माचा एक अभ्यास आहे. आणि तो ज्ञानेश्वर माऊली आणि अगाध परमेश्वरी शक्ती असणारा गणपती बाप्पा यांच्या कृपेने आज तुम्हाला मंगळवार आणि बुधवारच्या दरम्यान हे विज्ञान मी पाठवलं. आणि हे पराकोटीचं विज्ञान आहे. याच्यामध्ये जवळजवळ कितीतरी दिवस आपण उपाशी तापाशी राहून हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि परकीय साम्राज्यांची गुलामी करण्यापेक्षा, परदेशातील माणसांना समाधानी करण्यापेक्षा, हे शेगावचे महाराज काय बोलतात माहिती काय, की आपल्या भारतातच सर्व सुख आहे. शेगावच्या बाबांचं असं म्हणणं आहे. आणि व्हिडिओ मला जास्त मोठा करता येत नाही, कारण की मोहनगिरी बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की जास्त वाक्य लहरी वापरू नये, शांत असावे, निर्बोल असावे, मौन व्रत धारण करावे. मग येत्या काळात आपण किती काळ मौन राहू हे सांगता येत नाही.
तर हे 23व्या अध्यायाची सुरुवात करताना हे तुम्हाला विशेष ज्ञान मी सांगितलं आहे. ते सडेतोड आहे, ते सुस्पष्ट आहे आणि त्याच्यामध्ये निर्भीडपणे जगाचा बाप म्हणून व्याख्या मी करत असतो. का 18 वर्षाचा सुकुमार अशी उज्जैनच्या बापाने आपल्याला उपमा दिली यावर्षी येताना. आणि आई पण त्या दिवशी मोठ्या सात्वनतेने मला तिच्या महाआरतीमध्ये घेऊन गेली, उज्जैनची आई. तर असे हे साक्षात्कारी प्रसंग आपल्या घरात येत असतात. आणि हे फक्त रामभाऊच्या बिनधास्तपणामुळे होत असतं. बरं, रामभाऊ आहे म्हणून हे सगळं होत आहे. चला, सगळे यशस्वी व्हा, चांगले राहा आणि उत्कृष्ट नव्या युगाचं स्वागत करूया आपण. ते नवयुग एका महापुरुषाने, युगंधराने मला दिले. ते येणाऱ्या पिढ्यांना जवळजवळ 10 ते 12 पिढ्यांच्या उपयोगातलं एक असं युग मी आणणार आहे या पृथ्वीवरती. आता याच्यामध्ये आपली भाषा कुठली असणार आहे? आपण कॅम्प्युटर बोली त्याच्यात वापरणार आहोत का, की संकेत बोली वापरणार आहोत का? तर ती भाषा संस्कृतसारखी आणि अतिशय गुप्त भाषा असणार आहे, नवनाथांची. आणि त्या भाषेवरती आपल्याला आता सध्या अभ्यास चालू आहे आपलासुद्धा. जंगलामध्ये घनघोर अभ्यास चालू आहे. देवाची भाषा आहे ती. थोड्या दिवसात तिचा आपण उल्लेख समाजासाठी करणार आहोत. आणि मग जे प्राचीन काळ होता आणि आजचा काळ होता, याच्या नवीन युगाचा जो स्वागताचा काळ आहे तो अतिशय सुंदर आहे. आजच्यापेक्षा 100 पटीने तो चांगला काळ आहे. तो आता इकडे येणार आहे सध्या. बरोबर. चला मग, जय स्वामी समर्थ. चक्रधर स्वामींच्या अवकाशगंगेतील सर्वच कोटी तीर्थांना आपण कोटी कोटी दंडवत करत असतो. कारण की चक्रधर स्वामी आपल्याला कुठेही घेऊन जातात एका सेकंदामध्ये. चला, जय भारत माता, जय शिवशंकर, जय भोलेनाथ.